Welcome to Momentum Academy. And 12th Maths 2 Maharashtra Board. Chapter 1 Differentiation Exercise 1.2. Type number 9 Differentiate the following respective to x. Problem number 2 tan inverse 2x upon 1 minus x square. Solution. आता याचा बेसिक आपण अगोदरच पाहिलाय. ओके, आता इथे काय करू आपण, लेट y इज इक्वल टू tan इनवर्स 2x upon 1 minus x square. ओके, y इज इक्वल टू tan इनवर्स 2x upon 1 minus x square. आता जे समीकरण सबस्टिट्यूशन पाहिलंय आपण, ओके, या ठिकाणी हे एक्सप्रेशन पाहतो x upon 1 minus x square आहे. पण हा चार्टच नाही समजला तर बुक मध्ये भरपूर लिहून भेटा ना, आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे बरोबर. ओके, बट आपल्याला समजलं तर याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावर विचार करावा लागेल का आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर काय समजणं आवश्यक आहे. ओके, 2x upon 1 plus x square x इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला, tan थीटा. ओके, आता येतो पुट x इज इक्वल टू tan थीटा. x इज इक्वल टू tan थीटा. मग आता x इज इक्वल टू tan थीटा, सो थीटा इज इक्वल टू काय घेत असतो आपण, tan इनवर्स x. tan इनवर्स x पुट काय केला, x इज इक्वल टू tan थीटा, देन ओके x इज इक्वल टू tan इनवर्स x. x इज इक्वल टू tan थीटा, थीटा इज इक्वल टू म्हणजे tan ला मी काय केलं इक्वल टू च्या इकडे घेतलं, पण tan ला काय केलं इक्वल टू च्या इकडे घेतलं आहे बरोबर. तर तो काय होते, इनवर्स बनते, म्हणजे थीटा इज इक्वल टू काय झालं, tan इनवर्स x. आता आपण प्रॉब्लेम पाहू, y इज इक्वल टू tan इनवर्स, ओके, इन ब्रॅकेट सांगा x साठी काय घेतलं आपण पुट tan थीटा, सो डिवाइड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थीटा ब्रॅकेट क्लोज. सो y इज इक्वल टू tan इनवर्स, ओके सांगा 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, tan टू थीटा. हा tan टू थीटाचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे, tan टू थीटा. सो y इक्वल टू tan इनवर्स tan गेट कॅन्सल, सो 2 थीटा. सो y इज इक्वल टू थीटाची व्हॅल्यू किती आहे बेटा आपल्याकडे, ओके tan इनवर्स x. ओके, मग tan इनवर्स x आहे तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, ओके आता डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. So d upon dx y is equal to 2 d upon dx tan inverse x. So y का डेरिवेटिव dy upon dx, so equal to 2 into tan inverse x का डेरिवेटिव 1 plus x square. So dy upon dx so is equal to 2 upon 1 plus x square. 1 plus x square काय आला इथे, 1 plus x square. Solution y is equal to tan inverse 2x upon 1 minus x square. ओके, पुट x is equal to tan theta. ओके, तर आपल्याला एवढं माहित पडलंय तर 2x upon 1 minus x square हा जर एक्सप्रेशन येत असेल तर आपल्याला x ची व्हॅल्यू tan theta पुट करायची असते. बट x ची व्हॅल्यू tan theta पुट केल्यानंतर आपला काय बदलते, अँगल बदल, एक ते ठिकाणी थीटा आलाय आता. ओके, तर मग मी थीटा इज इक्वल टू काय करेल, tan ला इकडे आल्यानंतर तो इनवर्स बनते, म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती झाली, tan इनवर्स x. ते करणं आवश्यक आहे, ते करावंच लागते पुट केल्यानंतर. ओके, मग y इज इक्वल टू tan इनवर्स, ओके घेतला x ची व्हॅल्यू काय tan थीटा अपॉन 1 मायनस, ओके x ची व्हॅल्यू tan थीटा, x ला स्क्वेअर आहे तर tan ला सुद्धा स्क्वेअर कसा tan स्क्वेअर थीटा. मग y इज इक्वल टू tan इनवर्स 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan टू थीटा. का 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला tan टू थीटा. ओके, सो tan इनवर्स tan गेट कॅन्सल. ओके, सो y इज इक्वल टू 2 थीटा, सो y इज इक्वल टू 2. ओके, थीटाची व्हॅल्यू किती आहे बेटा आपल्याकडे, tan इनवर्स x. तर मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x लिहिला, d upon dx y इक्वल टू 2 d upon dx tan इनवर्स x. y का डेरिवेटिव d upon dx इज इक्वल टू 2 into, ओके tan इनवर्स x का डेरिवेटिव 1 upon 1 plus x square. सो 2 into 1 2 upon 1 plus x square, म्हणजे dy upon dx ची व्हॅल्यू किती आहे बेटा 2 upon 1 plus x square. ओके, आता थर्ड प्रॉब्लेम सुद्धा आपल्याकडे की sin इनवर्स 1 minus x square upon 1 plus x square. इथे काय घेऊ आपण, सोल्युशन y is equal to sin inverse 1 minus x square upon 1 plus x square. सोल्युशन y is equal to sin inverse 1 minus x square upon 1 plus x square. पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये असा फॉर्मॅट झाला आपला.
पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये असा फॉर्मॅट झाला आहे. ओके, तर मग आता सांगा बरं इथे 1 - x² 1 + x² तर काय करतो आपण tan θ. काय करतो tan θ. cos to θ चे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला 4 फॉर्म्युले लिहून दिले त्याच्यामध्ये जो लास्ट फॉर्म्युला होता cos to θ = 1 - tan² θ पण 1 + tan² θ. इथे काय करू आपण पुट. ओके, इथे काय करावं लागेल आपल्याला x = tan θ. ओके, then ओके θ = tan इनव्हर्स x. ओके, हे घेतल्यानंतर आपण काय करू इथे आता y = sin इनव्हर्स 1 - tan² θ upon 1 + tan² θ bracket close. y = sin इनव्हर्स इन ब्रॅकेट आता 1 - tan² θ 1 + tan² θ. ओके, आपण नेहमी रिफ्रेश करत राहू फॉर्म्युल्याला, रिपीट करत राहू तेव्हाच आपल्याला परफेक्ट आठवण. आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, ठीक आहे, पूर्ण टोटली सॉल्व्ह करून दिला, तुम्ही व्यवस्थित लिहिला, तर याला रिपीट करत राहा. कारण परीक्षेत तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात आलं. ओके, म्हणून त्याची प्रॅक्टिस करणं बहुत आवश्यक आहे. ओके, त्यात होतं 1 - tan² θ पण 1 + tan² θ म्हणजे काय आहे cos to θ. cos to θ. सो y = ओके, आता y चा साइन इनव्हर्स आहे, म्हणजे इथं साइन आला का नाही, बट साइनच्या रिलेटेड कोण आलं cos आला. ओके, आपल्याकडे फॉर्म्युला माहिती आहे कोणता, साइनचा मी cos बनवू शकतो ना, तुम्ही मी बनवू शकता sin θ = cos π/2 - θ. ओके, म्हणजे साइन चा कॉस मध्ये कन्वर्ट कसं होते. ओके, आता इथे बघ साइन इनव्हर्स. ओके, इथे काय करेल मी साइन लिहिणार, इथे π/2 - 2θ ब्रॅकेट क्लोज. इथे साइन होतं, इथे कॉस. आपण सॉल्व्ह नाही करू शकत कारण असा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे नाही आहे, असं कॅन्सल नाही होणार. पण साइनच्या रिलेटेड कॉस आहे, तुम्ही कॉसचं काय बनवू शकतो साइन. तर मला कॉसचं साइन बनवण्यासाठी काय करावं लागेल π/2 - 2θ घ्यावं लागेल ना. ओके, मला कॉसचं साइन बनवण्यासाठी म्हणजे cos θ = cos π/2 - θ. ओके, बट इथं cos to θ आहे तर sin π/2 - 2θ. साइन इनव्हर्स साइन गेट कॅन्सल, साइन इनव्हर्स साइन गेट कॅन्सल. मग इथे काय करू बेटा आपण y = साइन इनव्हर्स साइन कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट आहे π/2 - 2θ. आता जर मी इथे x ला डिफरन्शिएट केलं तर रिझल्ट किती सांगा बरं 0 येते ना. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल पहिले सर्व का पुट x = tan θ घेतल्यानंतर then θ = tan इनव्हर्स x. पण आपण x ला डिफरन्शिएट केला डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. आन्सर 0 आणायचं का आपल्याला नाही आणायचं आहे. ओके, मग इथं y = π/2 - 2θ घेतल्यानंतर y = π/2 - 2 tan इनव्हर्स x. आणि आता डिफरन्शिएट करायचं आपल्याला, डिफरन्शिएट with respective to x. So d upon dx y = okay d upon dx π/2 - 2 d upon dx tan inverse x. So y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx. So is equal to π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0. काऊन कॉन्स्टंट आहे ना, आणि कोणत्या कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होत असते 0. म्हणून इथे 0 घ्यावं लागेल -2. ओके, tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 + x². सो dy upon dx equal to प्लस मायनस मध्ये 0 ला व्हॅल्यू आहे का, तो ऑटोमॅटिकली कॅन्सल होते, आपल्याला याची गरज नाही. ओके, -2 × 1 म्हणजे 2 अपॉन मध्ये 1 + x². ओके, दिस इज युअर रिझल्ट. ओके, हा तुम्ही लिहू शकता. ओके, काय घेतलं आपण सोल्युशन y = sin इनव्हर्स इन ब्रॅकेट 1 - x² 1 + x². परीक्षेपर्यंत तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, प्रॅक्टिस करा. पर्सेंटेज तुम्हाला घ्यायची आहे, पेपर गोष्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणून तुम्हालाच विचार करायचा. तर आपल्याला परफेक्ट समजलं पाहिजे आणि विन फाउंड सॉल्व्ह करता आलं पाहिजे. टेस्ट मध्ये मार्क घेता आले पाहिजे, पेपर मध्ये मार्क घेता आले पाहिजे. लक्षात आलं नाही तर वेळ निघून गेल्यानंतर आपण काहीच करू शकणार नाही ना. म्हणून समजलं घरी प्रॅक्टिस करा. ओके, नाही समजलं इथे पुन्हा विचारा. ओके, पहा सोल्युशन y = sin इनव्हर्स इन ब्रॅकेट 1 - x² 1 + x². सो पुट x = tan θ
एक्स इज इक्वल टू टॅन थिटा कॉमा देन थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स, कारण पहिले आपला अँगल कोण आहे इथे एक्स आहे. ओके टॅन थिटा. ओके तर मी थिटा घेतला म्हणजे तो बदलला, तर म्हणून आता मला काय करावं लागेल थिटा जैसे ते ठेवावं लागेल. टॅन इक्वल टू इकडे काय बनते इनव्हर्स बनते, मग थिटा किती बदलली टॅन इनव्हर्स एक्स. सो वाय इज इक्वल टू साइन इनव्हर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्चुअली काय टॅन थिटा एक्स ला स्क्वेअर येतं tan square theta upon 1 plus tan square theta. So y is equal to sin inverse x 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta cos 2 theta. ओके आता सांगितलं तुम्ही बरोबर विचार करा ना, त्याच्यामध्ये फॉर्म्युले आले आहे, त्याच्यामध्ये फॉर्म्युले आले आहे. ओके लक्षात आलं याच्यामध्ये. ओके अशा पद्धतीने विचार करा. ओके का ते आपल्याला कळलं पाहिजे तो पुट केल्यानंतर कोणता फॉर्म्युला बनत असते. ओके तर साइन इनवर्स ओके पहा साइन इनवर्स 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta किती आहे cos 2 theta. So y is equal to sin inverse. ओके चल sin inverse cos कॅन्सल होते का, sin inverse cos कॅन्सल होते का नाही होत, पण sin चा रिलेटिव्ह कोण आहे cos आहे बरोबर. बट cos चा sin बनवता येते नाही, sin चा cos बनवता येते आपल्याला. कसं पहा sin पाय बाय 2 minus 2 theta म्हणजे cos 2 theta होते. ओके हा पाय बाय 2 ची पाय बाय 2 काय पाय बाय 2 घेतला आपण मायनस 2 थिटा घेतला तर साइन पाय बाय 2 मायनस 2 थिटा म्हणजे cos 2 थिटा होते. म्हणजे cos 2 थिटा म्हणजे काय होते साइन पाय बाय 2 मायनस 2 थिटा. साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल y इज इक्वल पाय बाय 2 मायनस 2 थिटा. y is equal to पाय बाय 2 मायनस 2 थीटा. ओके सो y is equal to पाय बाय 2 मायनस 2 थीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे tan इनवर्स x. मी tan इनवर्स x पुट केल्यानंतर डिफरन्स येत विथ रिस्पेक्ट टू x. सो d upon dx y is equal to d upon dx पाय बाय 2 मायनस 2 d upon dx. ओके कारण tan इनवर्स x ओके इथे x झाला आणि त्याच्या समोर जर मल्टिप्लाय मध्ये कोणताही नंबर असेल लक्षात आलं x आणि y ला सोडून विदाउट ओके तर मग आपल्याला काय करायचं आहे तो कॉन्स्टंट निघते म्हणजे समोर लिहायचा d upon dx tan इनवर्स x. सो पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 पण कॉन्स्टंट फंक्शन मायनस 2 ओके tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x स्क्वेअर. सो dy upon dx इज इक्वल टू 0 प्लस मायनस मध्ये कॅन्सल होऊन जाते मग मायनस 2 into 1 म्हणजे 2 upon 1 plus x स्क्वेअर राईट.